महाराष्ट्रात व खेड्यापाड्यावर कार्यरत असणारी सरकार व लोकांचे समन्वय कल्याणाची सर्वार्थ सेवा राबवणारी पोचवणारी यंत्रणा म्हणजे जिल्हा परिषद. तसेच शासन व लोकांचा समन्वय साधणारे यंत्रणा म्हणजे प्रशासन. प्रशासनांच्या व लोकांच्या प्रतिनिधित्व करणारे म्हणजे विविध लोकप्रतिनिधी समन्वय साधत असतात. अशा प्रशासनाचे अधिकारी व विविध पदावर लोकप्रतिनिधी मासिक त्रैमासिक सभा होत असते, जसे की संजय निराधार समिती अध्यक्ष व तहसीलदार यांच्या बैठका होत सदा चर्चा होत असे. एक सक्षम लोक हे सक्षम व लोकात चर्चेत जाणारे पद होते. आताशा याबाबत लोकांना चर्चा होताना दिसत नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आहेत, परंतु त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात विकासासाठी स्वतंत्र निधी आता मिळत नाही आणि महानगरपालिका नगरसेवकाला जितका निधी मिळतो तितका तो जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांना मिळाला पाहिजे होता, परंतु असे काही घडले नाही. परंतु आता सध्या तीच ग्रामीण भागातील व लोकांची आवडणारी म्हणजे विधानसभा, मिनी विधानसभा म्हणजे जिल्हा परिषद. विधानसभेच्या निवडणुकाच्या तारखा 2-4 दिवसात जाहीर होतील, परंतु वृद्ध पेन्शन योजना, विविध योजना राबवणारे शासन, तहसीलदार कार्यालय, तालुका स्तरावरील शासन कार्यालये व त्यांचे अध्यक्ष यांच्या बैठका व त्यात मंजुरी नामंजुरी याची चर्चा होताना दिसत नाही. तसेच वृद्ध पेन्शन योजना, विधवा परित्यक्त्या, लाडक्या बहिणी यांच्या योजना ज्या मिळत आहे किंवा ज्यांचे अनेक महिन्यापासून पेन्शन थांबल्या आहेत ते सुद्धा सध्या त्रस्त आहे. जर यांच्या विविध योजनांची मंजुरी व त्यांची निधी जर शासनाने ताबडतोब टाकले तरच 2 दिवसाच्या आत टाकले तरच या जिल्हा परिषद योजनेत सत्ताधाऱ्यांना लाभ क्वचित मिळू शकतो, नाहीतर त्यांच्यात नाराजी होईल असा स्वर ग्रामीण भागातून जनतेतून सुरू झालेला आहे. त्या पदावर लोकप्रतिनिधी अध्यक्ष म्हणून निवडले असतील त्यांनी ही आचारसंहिता पूर्वी याबाबत मंजुरी तसेच त्यांना निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.